नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डीजे सर माय मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, खूप दिवसापासून यूट्यूबवरती आपले लेक्चर आलेले नाहीये, तर मित्रांनो त्याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो। दिलगिरी व्यक्त करण्याचं कारण असंच की काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे आपण यूट्यूबवरती माझे काही तुम्हाला लेक्चर काही दिवसांपासून पाहायला मिळाले नसेल। तर मित्रांनो, त्यासाठी पुन्हा मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि मी आज तुमच्यासमोर एक छोटासा प्रकरण घेऊन आलेला आहे। आता सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की विभक्ती हा प्रकरण अतिशय सोपा वाटतो त्यांना, ठीक आहे, पण विभक्तीमधलं एक नवीन घटक तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। तो वाला ऍक्च्युअल मध्ये जुनाच आहे, पण काही विद्यार्थ्यांना तो नवीन घटक वाटेल आणि त्या घटकाचं नाव आहे विभक्ती प्रत्ययामधलं चरम प्रत्यय व चर्मेत्तर प्रत्यय। बघा मित्रांनो, प्रकरणाचं नाव आहे चरम व चर्मेत्तर प्रत्यय। आता चरम प्रत्यय म्हणजेच काय नेमका आपल्याला प्रश्न पडतोय आणि चर्मेत्तर प्रत्यय म्हणजेच काय आपल्याला प्रश्न पडतोय। आता काही जणांना वाटतं सर मी पहिल्या वेळेसच हे नाव ऐकत आहे आणि काही जणांनी ऐकलं असेल पण त्याची कन्सेप्ट कळली नसेल। तर मित्रांनो, चरम व चर्मेत्तर प्रत्यय याची इन डिटेल मध्ये आपण संकल्पना समजून घेणार आहे। तर मी आजच्या या प्रकरणाला सुरुवात करतोय आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि 100% तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार म्हणजे होणारच। तर मित्रांनो, चरम प्रत्यय म्हणजेच काय? ज्या विभक्तीच्या प्रत्ययानंतर आपल्याला दुसरा प्रत्यय जोडता येतो। आता बघा, दुसरा प्रत्यय जोडता येतो आणि जोडता येत नाही असे दोन कन्सेप्ट आहेत। ज्या विभक्तीच्या प्रत्ययानंतर आपल्याला दुसरा प्रत्यय जोडता येत नाही आणि दुसरा प्रत्यय जोडता येतो, या दोन कन्सेप्ट वरतीच आपलं चरम व चर्मेत्तर प्रत्यय अवलंबून आहेत। तर मी चरम प्रत्ययाला सुरुवात करतो। आता चरम प्रत्यय म्हणजेच काय? ज्या विभक्तीच्या प्रत्ययानंतर आपल्याला दुसरा प्रत्यय जोडता येत नाही त्याला चरम प्रत्यय म्हणतात। आता ही व्याख्या तुमच्या माइंड मध्ये कितपर्यंत रुजू झालेली आहे मला काही माहिती नाहीये, तर मी ऍक्च्युअल मध्ये नेमकं चरम प्रत्यय काय अजून पुन्हा एकदा रिवाइज करतो। दोन वेळेस सांगतो बघा, दोन व्याख्या सांगतो। एक, ज्या विभक्तीच्या प्रत्ययानंतर आपल्याला दुसरा प्रत्यय जोडता येत नाही त्याला चरम प्रत्यय म्हणतात, आणि ज्या प्रत्ययानंतर आपल्याला दुसरा विभक्ती प्रत्यय जोडता येत नाही म्हणजे शब्दाची वाढ खुंटते, पुढे जात नाही, त्या प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात। आता प्रश्न असा आहे, विभक्ती प्रत्ययामध्ये दोन डिवाइड केलेला आहे, एक चरम प्रत्यय आणि चर्मेत्तर प्रत्यय। आता चरम प्रत्यय असणाऱ्या, आता बघा विभक्ती प्रत्यय आहे, विभक्ती प्रत्यय याच्यामध्ये पाहायचं आपल्याला चरम प्रत्यय आणि दुसरा आहे तुमचं चर्मेत्तर प्रत्यय। चर्मेत्तर प्रत्यय या विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येत नाही त्यास चरम प्रत्यय म्हणू। आणि विभक्ती प्रत्यय म्हणजे जेवढे काही विभक्ती आहेत ते चरम प्रत्यय असणारे विभक्ती आहेत, परंतु त्याच्यामध्ये चर्मेत्तर प्रत्यय म्हणल्यानंतर षष्ठी आणि सप्तमी हे अपवादामध्ये जाणार, कारण की ज्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येतो त्याला चर्मेत्तर प्रत्यय असे म्हणतात। मग चरम प्रत्यय असणाऱ्या विभक्ती कोणकोणत्या आहेत? तर चरम प्रत्यय असणाऱ्या विभक्ती आपल्या जवळ आहेत। चरम प्रत्यय असणाऱ्या विभक्ती आहेत द्वितीया, या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येत नाही, कितीही ट्राय करा तुम्हाला जोडता येणार नाही, त्यास आपण चरम प्रत्यय म्हणतो। त्याच्यानंतर द्वितीया झाल्यानंतर कोण आहे तुमच्या समोर? तृतीया विभक्ती आहे। तृतीया विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येत नाही त्याला चरम प्रत्यय म्हणू आपण। त्याच्यानंतर तृतीया झाल्यानंतर आपल्या समोर कोण आहे? चतुर्थी विभक्ती। चतुर्थी विभक्तीच्या प्रत्ययानंतर आपल्याला दुसरा प्रत्यय जोडता येत नाही म्हणून या चरम प्रत्यय विभक्ती म्हणतो। त्याचबरोबर आपल्याजवळ कोण आहे? तर पंचमी आहे। पंचमी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येत नाही म्हणून त्यास चरम प्रत्यय असणारी विभक्ती म्हणू। आणि त्याचबरोबर तुमचं आहे शेवटचं संबोधन। संबोधन विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येत नाही म्हणून यास चरम प्रत्यय असणारी विभक्ती म्हणू। मग तुम्हाला प्रश्न असा विचारेल, कोणकोणत्या विभक्ती या चरम प्रत्यय असणाऱ्या विभक्ती आहेत? तर चरम प्रत्यय असणारी विभक्ती कोणकोणत्या आहेत? द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि संबोधन। आता यांना चरम प्रत्यय का म्हणतो? कारण की यांचे जेवढे काही प्रत्यय आहेत या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडण्याचा प्रयत्न करा, जोडता येत नाही म्हणून त्यास चरम प्रत्यय म्हणतो। म्हणजेच या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडला तर शब्दाची वाढ खुंटते, त्याला पदस्थिती प्राप्त होते। आणि त्याच्यानंतर आहे बघा चर्मेत्तर प्रत्यय। आता चर्मेत्तर प्रत्यय म्हणजेच काय? ज्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येतो त्याला चर्मेत्तर प्रत्यय असणाऱ्या विभक्ती असे म्हणतात।
मग चर्मेत्तर असणारे विभक्ती कोणकोणते आहेत? तर तुमची एक आहे षष्टी, एक तुमची आहे षष्टी, आणि त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे तर सप्तमी. षष्टी आणि सप्तमी या चर्मेत्तर प्रत्यय असणारे विभक्ती आहेत. या प्रत्ययानंतर आपल्याला दुसरा प्रत्यय जोडता येतो म्हणून यांना चर्मेत्तर प्रत्यय असणारे विभक्ती म्हणू. आता फॉर एक्झाम्पल आपण ऍक्च्युअल मध्ये पाहून घेऊ की हे चरम प्रत्यय कसा आहे आणि हे चर्मेत्तर प्रत्यय कसे आहे. तर बघा, मला सांगा द्वितीय विभक्तीमध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत आपल्याजवळ? एक वचनामध्ये स, ला, ते, अनेक वचनामध्ये स, ला, ना, ते. सगळ्या विद्यार्थ्यांनी पाठ केलेलं असेल, काही हरकत नाही. त्याच्यानंतर बघा, तृतीय विभक्तीचे एक वचन आणि अनेक वचनातील प्रत्यय कोणते आहेत? तर तुमच्याजवळ कोणते आहेत सांगा बरं. तुमच्याजवळ आहेत ने, ए, शी, आणि अनेक वचनामध्ये नी, ही, ई, शी. ओके. त्याच्यानंतर चतुर्थी विभक्तीमध्ये एक वचन आणि अनेक वचनातील प्रत्यय एक वचनामध्ये आहे स, ला, ते, अनेक वचनामध्ये स, ला, ना, ते. त्याच्यानंतर पंचमी विभक्तीचं एक वचन आणि अनेक वचनातील प्रत्यय कोणते आहेत? पंचमी विभक्तीमधलं बघा, पंचमी विभक्तीमध्ये एक वचन आणि अनेक वचनातील प्रत्यय कोणते आहेत? ऊन, आणि त्याच्यानंतर कोण आहे? हुन. आणि अनेक वचनामध्ये आहे ऊन, हुन. आणि संबोधन मध्ये कोणते आहेत? नो आणि हो. कारण की संबोधन विभक्ती प्रत्ययामध्ये एक वचनामध्ये त्याला प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये नो आणि हो आहे. आता बघा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि संबोधन या विभक्तींना आपण चरम प्रत्यय असणारी विभक्ती म्हणतो. द्वितीयामध्ये बघा सलाते, सलानाते. आता समजा मुलास असा शब्द घेतलो, मुलास. आता मला सांगा याला प्रत्यय कोणता जोडलेला आहे? स. या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडा बरं. पॉसिबल आहे? तुम्ही काय करा, ही नी वाला प्रत्यय उचला आणि इथं ठेवा. त्याच्यानंतर हुन वाला प्रत्यय जोडा. शक्य नाहीये म्हणून या प्रत्ययांना काय म्हणतो आपण? चरम प्रत्यय म्हणतो. या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येत नाहीये. याला पदस्थिती प्राप्त झाली, शब्दाची वाढ खुंटली, शब्द समोर जात नाहीये म्हणून यांना आपण चरम प्रत्यय विभक्ती म्हणतो. आता बघा, मुला असं झालं. त्याच्यानंतर मुलांना, अनेक वचनामध्ये मुलांना. या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडा. पॉसिबल नाही म्हणून यास काय म्हणतो आपण? चरम प्रत्यय. त्याच्यानंतर आहे बघा तृतीय विभक्तीमधले नेशी, नेहीशी. आता समजा चाकू आहे, आजीने चाकूने भाजी कापली. ओके. चाकूने, ने प्रत्यय तृतीयच आहे. या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येणार नाही आपल्याला म्हणून तृतीय विभक्तीला चरम प्रत्यय असणारी विभक्ती म्हणू. त्याच्यानंतर मी बाबांशी भांडण केलो. बाबाशी भांडण केलो. आता मला सांगा, शी प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडा. पॉसिबल नाहीये म्हणून या चरम प्रत्यय असणारी विभक्ती म्हणू. त्याच्यानंतर चतुर्थीमध्ये बघा, मी घोड्याला टाच मारली. घोड्याला, ला प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येणार नाहीये म्हणून चतुर्थी विभक्ती ही चरम प्रत्यय असणारी विभक्ती आहे. त्याच्यानंतर घोड्यास, या प्रत्ययानंतर स च्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येत नाही म्हणून चतुर्थी विभक्ती चरम प्रत्यय असणारी विभक्ती आहे. त्याच्यानंतर आहे बघा पंचमी वाले ऊन आणि हुन. मी म्हटलोय घरातून मला हाकलून लावले. घरातून, ऊन प्रत्यय आहे. या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येत नाही. त्याच्यानंतर मी कालच पुण्याहून बाहेर गावी आलो. ऊन प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडा. पॉसिबल नाहीये, जोडता येणार नाहीये म्हणून त्या चरम प्रत्यय म्हणून. त्याच्यानंतर आहे बघा संबोधन. संबोधन विभक्तीमध्ये नो आणि हो. एक वचनामध्ये प्रत्यय नाहीये, अनेक वचनामध्ये नो आणि हो आहे. आता बघा, मुलांनो या आवाजाकडे लक्ष असू द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, 100% फायदा होणार. जर फायदाच नाही झाला तर पुन्हा युट्यूब चॅनलवरती येऊ नका. आता बघा मुलांनो, आता या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडा. आता समजा मी ही प्रत्यय जोडलो, मुलांनो ही, शब्दाचा अर्थ निघतो का? नाही निघत. मुलांनो ला नाही जोडता येत, शब्दाची वाढ खुंटली, पदस्थिती प्राप्त झाली म्हणून यांना आपण काय म्हणतो? चरम प्रत्यय. त्याच्यानंतर पोरोहो कुणीही चहा मागू नका. पोरोहो, या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येत नाहीये
म्हणून या चरम प्रत्यय असणाऱ्या विभक्ती म्हणू. मग मला सांगा चरम प्रत्यय असणारी विभक्ती कोणकोणती आहेत? द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, संबोधन. का? या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येत नाही म्हणून या चरम प्रत्यय म्हणू. आणि चरम प्रत्यय असणाऱ्या विभक्ती या शुद्ध विभक्ती म्हणून कार्य करतात. काय? चरम प्रत्यय असणाऱ्या विभक्ती या शुद्ध विभक्ती म्हणून कार्य करतात. हा वाला पॉइंट सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. शुद्ध विभक्ती. मग शुद्ध विभक्ती असणाऱ्या विभक्ती कोणकोणत्या आहेत? द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, संबोधन. त्याच्यानंतर जाऊ बघा, हे झालं तुमचं चरम प्रत्यय. कळालं असेल एवढी खात्री आहे. आता बघा, आता आपल्याला सुरुवात करायचं आहे चरमेत्तर प्रत्यय, ज्या प्रत्ययाच्या नंतर दुसरा प्रत्यय जोडता येतो. याच्या विरुद्ध ज्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येतो त्यास चरमेत्तर प्रत्यय असणाऱ्या विभक्ती असे म्हणतात. मग चरमेत्तर प्रत्यय असणारी विभक्ती कोणकोणते आहेत? एक तुमची आहे षष्टी आणि दुसरा आहे सप्तमी. षष्टी आणि सप्तमी. आता मला सांगा षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणकोणते आहेत? सगळ्यांना माहिती असेल. चा, ची, चे, चा, ची, एक वचन आणि अनेक वचनामध्ये. त्याच्यानंतर आहे बघा अजून कोणकोणते आहेत? मी आणि तू या सर्वनामाला जोडले जातात. झा, जी, झे, झा, जी, एक वचन आणि अनेक वचनातील. ह्या दोन सगळ्यांनाच माहिती आहे. तरी पण बघा षष्टी विभक्तीचे अजून काही प्रत्यय आहेत. ला, ली, ले, ल्या. आता हे काय आहे त्यासाठी तुम्हाला एकदा आमचं क्लास करावं लागेल. ओके. तर बघा मित्रांनो, षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येतो आपल्याला आणि सप्तमी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येतो. आता सप्तमी विभक्तीचे एक वचन आणि अनेक वचनाचे प्रत्यय कोणते आहेत? तय्या, तय्या. आता बघा षष्टी विभक्ती. आता समजा मी एक शब्द घेतलो. षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडू आपण. मला सांगा राजू हा मूळ शब्द आहे. राजू याला आपण चा प्रत्यय जोडलो. काय बनलं? राजूच्या. काय बनलं? राजूच्या. आणि याची जर विभक्ती विचारल्यानंतर तुम्ही काय सांगणार? षष्टी सांगू आपण. आता बघा जर मी म्हटलोय याला ने प्रत्यय जोडलो. राजूच्याने तिखट खावत नाही. आता मला सांगा याच्यापासून काय बनलं? राजूच्याने. षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता आला की नाहीये? ही षष्टी विभक्ती आहे. ही तृतीय विभक्ती आहे. या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता आला. इकडं जोडता आलं का? नाहीये. इकडं जोडता आलं आपल्याला. शब्दाची वाढ खुंटली नाहीये, इथं समोर जात आहे. आता बघा राजूच्याने. आता षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता आला. आणि ज्या वेळेस षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येतो त्यावेळेस त्याला सविकरणी विभक्ती असे म्हणतात. षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर ज्यावेळेस दुसरा प्रत्यय जोडता येतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात? सविकरण विभक्ती म्हणतात. काय म्हणतात? सविकरण विभक्ती. मग षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडल्यानंतर याला काय म्हणू आपण? सविकरणी किंवा सविकरण विभक्ती. ओके. आता बघा याची विभक्ती कोणती आहे? षष्टी आहे. याच्यानंतर तृतीया जोडलेली आहे. मग ही षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता आला म्हणून याला काय म्हणू आपण? सविकरणी किंवा सविकरण. आणि तृतीय विभक्तीचा प्रत्यय जोडलेला आहे म्हणून याला नाव काय देऊ आपण? सविकरण तृतीया विभक्ती. सविकरण तृतीया विभक्ती आहे. याचं थोडं जड वाटेल, थांबा. दुसरं बघा. आता षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसऱ्या उदाहरणावरती जाऊ आपण. बघा तू हा सर्वनाम आहे. झा हा सर्वनाम जोडलो. काय बनलं? याला झा हा प्रत्यय जोडलो. काय बनलं याच्यापासून? तुझ्या. ओके. तुझ्या बनलं. विभक्ती कोणती आहे? षष्टी विभक्ती आहे. आणि जर मी असं म्हटलो तुझ्यात जीव रंगला. तुझ्यात जीव रंगला. मला सांगा इथं कोणतं प्रत्यय जोडलो? त प्रत्यय हा सप्तमीचा विभक्ती प्रत्यय जोडलो. मग यापासून काय बनलं? तुझ्यात. काय बनलं? इथं लिहितोय मी, दिसत नसेल तुम्हाला. इथं उदाहरण लिहितोय मी. तू झा त. मला सांगा विभक्ती कोणती आहे? षष्टी. षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता आला की नाही? आला.
मग ज्यावेळेस षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येतो त्यावेळेस त्याला काय म्हणू आपण? सवीकरण विभक्ती. याला काय नाव देऊ आपण? सवीकरण. आणि त्याच्यानंतर कोणत्या विभक्तीचा प्रत्यय जोडलेला आहे? त हा सप्तमीचा आहे, म्हणून याची विभक्ती विचारल्यानंतर तुम्ही काय सांगणार? सवीकरण सप्तमी विभक्ती. काय सांगू आपण? सवीकरण सप्तमी विभक्ती असं तर सांगू. ओके. त्याच्यानंतर आहे बघा, हे झालं षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर आपल्याला दुसरा प्रत्यय जोडता आला. आता आपल्याला पाहायचं आहे काय? तर तुमचं सप्तमी विभक्ती. आता मला सांगा, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? तय्या, एक वचन आणि अनेक वचनामध्ये. आता मला सांगा, समजा मी असं म्हटलो, घर हा मूळ शब्द आहे, घर, त्याला त प्रत्यय जोडल्यानंतर काय म्हणलं आपलं? याचं रूप बनलं घरात. ओके. त प्रत्यय जोडल्यानंतर काय बनलं? घरात. विभक्ती कोणती आहे? सप्तमी. आता जर मी असं म्हटलो, याला ला प्रत्यय जोडलो, घरातला, काय बनलं? घरातला. आता मला सांगा, सप्तमी विभक्ती आहे, या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता आला, आणि ज्या वेळेस सप्तमी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता येतो, बघा तुम्हाला 2 पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता आला, सवीकरण विभक्ती. सप्तमी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता आला, साधीकरण विभक्ती सांगायची. काय सांगायची? साधीकरण विभक्ती. मला सांगा, सप्तमी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडता आला म्हणून याला काय म्हणू आपण? साधीकरण विभक्ती. काही जणांना आता थोडं डाऊट क्लिअर झालं असेल. बघा, आता सप्तमी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय म्हणून याला नाव काय देऊ आपण? साधीकरण. आणि हा वाला प्रत्यय चतुर्थीचा आहे म्हणून याला नाव काय देऊ आपण? साधीकरण चतुर्थी विभक्ती. आता काही जणांना वाटतं सर द्वितीया सांगू, काही जणांना वाटतं चतुर्थी सांगू. हाय, बरोबर आहे. पण बघा, ज्यावेळेस असं वाक्य स्वतंत्र शब्द दिलेला असतो त्याला सला ते सलाना ते प्रत्यय जोडलेला असेल, ज्यावेळेस द्वितीया आणि चतुर्थी असा भांडण लागलेला असेल तर त्यावेळेस आपलं उत्तर काय असेल? चतुर्थी. वाक्यामध्ये नसेल तर स्वतंत्र दिलेलं असेल. आणि ज्यावेळेस घरातला असा शब्द दिलेला आहे, विभक्ती ओळखा असं म्हटलेलं असेल, फक्त त्याच्यामध्ये द्वितीय असा ऑप्शन दिलेला असेल तर उत्तर तुमचं द्वितीय असेल. ज्यावेळेस द्वितीय नसेल तर त्यावेळेस उत्तर काय असेल? चतुर्थी. आणि ज्यावेळेस दोन्ही असेल तर त्यावेळेस तुमचं उत्तर काय यायला पाहिजे? चतुर्थी यायला पाहिजे. आता बघा, दुसरं उदाहरण घेऊ आपण. आता बघा, दुसरं उदाहरण प्रांत आहे. प्रांत काय आहे तुमचं? प्रांत हा नाम घेतलेला आहे, याला सप्तमीचा प्रत्यय ई जोडलो मी, यापासून काय बनलं? प्रांती. काय बनलं? प्रांती. यापासून काय बनलं? प्रांती बनलं. आता बघा, प्रांती बनलं आणि याच्यानंतर षष्टीचा प्रत्यय जोडलो, काय बनलं यापासून? प्रांतीचा. काय बनलं? प्रांतीचा. आता मला सांगा, अगोदर सप्तमी विभक्तीचा प्रत्यय, त्याच्यानंतर षष्टीचा प्रत्यय, आणि ज्यावेळेस सप्तमी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडला जात असेल तर त्यावेळेस नाही का त्याची विभक्ती साधीकरण विभक्ती सांगायची. आणि साधीकरण कोणती? तर साधीकरण षष्टी विभक्ती सांगायची. काय सांगायची? साधीकरण षष्टी विभक्ती सांगायची आहे. आणि हेच आहे तुमचं चरम व चरमेत्तर प्रत्यय. आणि हा एक प्रश्न आयोगाने विचारला होता. आयोगाने प्रश्न काय विचारलं? MPSC ग्रुप बी 2022ला विचारलेला प्रश्न आहे, मेन्सला विचारलेला प्रश्न. आणि तो प्रश्न कसा आहे तुम्हाला स्क्रीनवरती तो प्रश्न दिसत असेल. प्रश्न असा आहे बघा, मराठीत कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय असे म्हणतात? मराठीत कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात? पर्यायामध्ये पर्याय दिलेले असेल, खाली तुम्ही पाहू शकता. अ आहे बघा तुमचं विभक्ती प्रत्यय, ब आहे तुमचं तद्धित प्रत्यय, क आहे पूर्व प्रत्यय, ड आहे आख्यात प्रत्यय, आणि खाली ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला अ व ब बरोबर. त्याच्यानंतर दिलेला आहे बघा तुम्हाला अ व क बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे अ व ड बरोबर. आणि त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 4 अ ब ड बरोबर. असं काही एक प्रश्न MPSC ने 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. सॉरी. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर जमलं नसेल तर बघा, आता या प्रश्नाचं उत्तर आहे बघा तुमचं
विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय यांना चरम प्रत्यय असणारा विभक्ती म्हणतो। विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय यांना चरम प्रत्यय असणाऱ्या विभक्ती असे म्हणतात। ठीक आहे मित्रांनो, तर मी पुन्हा लवकरच भेटणार आहे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन जोश घेऊन। आता तुमची पोलीस भरती जवळ आलेली आहे, 8 दिवसातून 2-3 व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ते पण हटके व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। आणि या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजच्या माध्यमातून तुमचे 4-5 मार्क प्लस होणार एवढी मी शाश्वती देतो। आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।